नमस्कार मित्रांनो, आज मी निघालो भिवंडीमध्ये नव्याने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराच्या दर्शनासाठी. याचं उद्घाटन 14 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे आणि मी आज दर्शनासाठी जातोय. तर गाडीला भरलं पेट्रोल आणि निघालो भिवंडीच्या प्रगतशील रस्त्यावरून प्रवास करत मंदिराकडे. थोड्याच वेळात गावात पोचलो आणि सगळीकडे भगवे झेंडे पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मंदिराच्या परिसरात पोचलो आणि स्वतःला बघितलं तर असा विचार आला की अरे यार, हिवाळ्यातच थोडा गोरा झालो होतो, पण येऊन परत काळा करून टाकला. इथे चांगली व्यवस्था केली आहे की फ्रीमध्ये पाणी मिळते. पाणी पिऊन आम्ही चाललो मंदिराला एक्सप्लोअर करायला. मंदिराच्या प्रवेशद्वारात भव्य अशी महादेवाची मूर्ती आहे. गेट पाहिलं आणि लगेच रायगड किल्ल्याचा नगारखाना आठवलं. हे हुबेहूब तसंच बनवलेलं आहे. मंदिराला वेगवेगळ्या किल्ल्यावरील माती आणून बनवलं गेलेलं आहे. मंदिराचं शिखर पाहून मला हरिश्चंद्रगडावरील शिवमंदिराची आठवण झाली. अगदी तसंच बनवलेलं आहे. पायऱ्या चढत होतो आणि एक छोटी मुलगी गोड गाणं गात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आता पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करायला निघालो. या मंदिराच्या भिंतीवर महाराजांच्या इतिहासावर अप्रतिम पेंटिंग्ज आहेत आणि माहितीही लिहिलेली आहे. इथे शिवकाळात वापरली जाणारी हत्यारे ठेवलेली आहेत. पाहून अंगावरती काटेच उभे राहिले. इथला प्रसाद ग्रहण केला, अगदी स्वादिष्ट होता. तर चला मित्रांनो, आता चाललो आहे घरी. उन्हाचा त्रास होत होता म्हणून थोडा ज्यूस घेतला आणि छोटीला एक दिला. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.